गावामध्ये एक मूर्तिकार होता. आपल्या हातोडा व छिन्नीने तो दगडामधून देवाची सुंदर आणि अप्रतिम मूर्ती घडवायचा. एके दिवशी त्याला कुणीतरी विचारलं, तुम्ही देवाची एवढी सुंदर आणि अप्रतिम मूर्ती घडवलेली आहे, हे तुम्हाला कसं जमलं? तो मूर्तिकार हसून म्हणाला, मी फार काही विशेष असं नाही केलं. विचारणारा म्हणाला, असं कसं? अहो, तुम्ही दगडाला एवढं सुंदर रूप दिलं, तुम्ही दगडातून देव बनवला. मूर्तिकार पुन्हा हसून म्हणाला, अहो खरंच मी फार काही विशेष असं नाही केलं. मला देवाच्या मूर्तीचे डोळे दगडातून साकारायचे होते, तेव्हा मी डोळ्याच्या आजूबाजूचा नको असलेला भाग हातोडा व छिन्नीच्या साह्याने काढून टाकला. डोळे साकार झाले. मला देवाच्या मूर्तीचे कान साकारायचे होते, तेव्हा मी कानाच्या आजूबाजूचा नको असलेला भाग हातोडा व छिन्नीच्या साह्याने काढून टाकला. कान साकार झाले. भगवंताची मूर्ती ही त्या दगडातच होती. मी फक्त त्या दगडाचा नको असलेला भाग काढून टाकला आणि मूर्ती आपोआपच साकारली गेली. छोटीशीच ही गोष्ट, पण खूप काही शिकवून जाते. एक चैतन्याची, आनंदाची, मंगल मूर्ती आपल्या अंतःकरणात, आपल्या मनात अव्यक्त स्वरूपात सदैव असतेच. ती व्यक्त करण्यासाठी गरज असते ती म्हणजे उत्तम विचार आणि आचरणानं आपल्यातील नको असलेले दुर्गुण काढून टाकण्याची.